नोकरी करत असणारा व्यक्ती गव्हर्नमेंट कर्मचारी सोडून त्यांचं जे भवितव्य आहे किंवा जे काय पुढील काय त्यांनी काय विचारधारा केलेली आहे, कर्ज काढले, लोन काढलेले आहे, घरं घेतलेली आहेत, वाहन घेतलेली आहे, हे सगळं पूर्णतः धोक्यात आहे. जमाना आता चॅट जीपीटीचा आहे, क्रिप्टोकरन्सीचा आहे, बरोबर. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एकदम त्याच्यावरती हे केलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काय आहे, तुमच्याकडे स्मार्टवर्क पाहिजे, जे काय आहे ते कसं आहे की कंपन्या त्यांचा पोर्टफोलिओ वारंवार बदलते. जसं जसं नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी येतं आणि त्यांची कार्यपद्धती रोडमॅप चेंज होतो आणि आपल्याला त्यातून बाहेर काढलं जातं. आपल्याला पुसटशी कल्पना नसते की आपलं काय होणार आहे. अशा वेळी जर का आपल्याला एक वेगळं पॉकेट निर्माण करायचं असेल तर सनेज कंपनीशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, लक्षात घ्या. सनेज कंपनी ही अशी कंपनी आहे, या कंपनीमध्ये मी रिटायरमेंट झालो जानेवारीमध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये 2025ला मी जॉईन केली कंपनी. एक शेवटच्या टप्प्यामध्ये 15 दिवसाच्या नंतरच जॉईन केलेली आहे आणि आतापर्यंत या कंपनीच्या सहाय्याने म्हणा किंवा त्यांच्या टेक्निकनी म्हणा, त्यांनी जे नॉलेज दिलं त्यांनी म्हणा किंवा त्यांच्या प्रोडक्टनी म्हणा, मी आतापर्यंत इथून 4 ते 4.5 लाख रुपये कमवलेले आहेत. रिटायर्ड माणूस अजून काय करू शकतो बरं. कंपनीचे 250 प्रोडक्ट आहेत, आपल्या आरोग्यावरती आहेत. गुड मॉर्निंग ते गुड नाईट प्रोडक्ट आहेत. तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही करू शकता. हा एक तुमच्या म्हणजे कसा कमाईचा एक साधन आहे. आपण म्हणू की नाही, अडीअडचणीच्या काळात सुद्धा इथे तुम्ही जॉईन झालात. फक्त 5,000 रुपयेमध्ये जॉईन व्हायचे आणि त्या बदल्यात तुम्हाला 6,500 रुपयाचे प्रोडक्ट मिळणार आहेत आणि परत 750 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये गिफ्ट देणार तुमच्याकडे कंपनी. म्हणजे 2,2500चा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. म्हणजे तुमचा तर लॉस नाही आहे, परंतु तुम्ही जेव्हा इथे अकाउंट काढता त्यावेळेला तुमच्याकडे एक उपजीविकेचं साधन निर्माण होतं, एक बिझनेस तयार होतो. तुम्ही डिस्ट्रीब्युटर होता आणि या डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून जर तुम्ही शेतकरी असाल तर आताचा जमाना असा आहे की रासायनिक खतांमुळे जवळपास शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर आपल्याकडे सेंद्रिय खताद्वारे कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादनं निघत आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला आहेत. तुम्ही यूट्यूबवरती जाणार आणि सनेज रिझल्ट म्हणणार, ॲग्रिकल्चर रिझल्ट सगळे मिळणार. तुम्ही आरोग्यावरती तुम्हाला जे जे काही आजारपण आहेत त्या आजारपणाबद्दल मागितलं तर सनेज म्हणा आणि ज्या आजारपणाचे रिझल्ट सगळे तुम्हाला मिळणार आहेत. बघा, ह्याच्यातून मी एवढे कमाई करू शकलो. मेहनत ऑफकोर्स तुम्ही नोकरी करतायत, 8 तास नोकरी करत असताना तुम्ही जी मेहनत करता तीच मेहनत इथे जर का थोडीफार केलीत तर तुम्ही याच्यातून नोकरीपेक्षाही 2 ते 3 पटीने इन्कम घ्याल. आता माझंच तुम्हाला सांगतो ना, मी इथून 4-4.5 लाख रुपये कमाई केली आणि कधी मला वाटलं पण नव्हतं की मी परदेशात निघून जाईन, म्हणजे चान्स लागेल मला. पण या कंपनीच्या मार्फतीने मी थायलंड टूरसाठी अचिव्हमेंट केली आणि मी एकट्याने नाही, माझ्याबरोबर माझ्या पत्नीला पण घेऊन चाललो. पोलीस खात्यात असताना कधीच हे स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं, वाटलं सुद्धा नव्हतं आणि पोलीस खात्यातून परवानगी मिळेल की नाही मिळेल हे सुद्धा प्रश्नचिन्हच होतं. तर बघा, मी तुम्हाला 5,000 रुपयामध्ये फक्त जॉईन व्हायचे. बाकी तुम्ही नंतर करायचं की नाही ते तुमचा प्रश्न आहे, बरोबर. परंतु पुढे तुमच्यासाठी मार्ग आहे. भविष्य काळात जर तुम्ही याच्यामध्ये हात टाकलात आणि या प्रोडक्टमध्ये तुम्हाला यश मिळालं तर 2-2, 3-3 लाख रुपये महिन्याचं इन्कम घेणारे आपल्याकडे लोक आहेत. आता मी काय करतो, मी वय आहे माझं 59 वर्षाचं वय आहे, तरी सुद्धा थोडंफार करतो. मी घरातूनच करतो, मी इथे तिथे जात नाही. परंतु ज्याची कार्यसिद्धी चांगलं आहे, ज्याला ॲडव्हर्टाइजमेंटची पॉवर आहे, जो मेहनती आहे, त्याच्यासाठी तर एकदम खुलेआम क्षेत्र आहे. तर बघा, रस्त्यावरतीच व्हिडिओ बनवत असतो, लक्षात घ्या. मला कळकळ आहे, मला वाटतं की बाबा नाही तर तरुण पिढी जी 50-60 हजाराच्या नोकऱ्या, 30,000ची 40,000च्या नोकऱ्या करत असतील आणि त्यांच्याकडे काही स्किल नसेल तर इथे स्किल पण शिकणार तुम्ही. तुमच्याकडे मार्केटिंग फंडा पण निर्माण होता, तयार होणार तुम्ही आणि कंपनी आपल्याला शिकवणार आहे झूम मिटिंगच्या मार्फतीने. आणि तुम्ही फक्त त्या झूम मिटिंग अटेंड करायच्या आणि तुमचे फंडे तुम्ही वापरायचे, एवढंच. थँक्यू व्हेरी मच.